नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आणि अंकशास्त्राप्रमाणे मूलांक 9 म्हणजे की कोणत्याही महिन्यातील या तारखेला जन्म आले म्हणजे की 9, 18 आणि 27 ज्यांची जन्मतारीख असेल त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष कसे जाणार आहे ते आम्ही सांगणार आहोत. तर हे वर्ष तुमच्यासाठी नवीन सुरुवात, नेतृत्व आणि स्वातंत्र्याचे वर्ष आहे. तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवण्याची वेळ आली आहे. घाई आणि राग टाळा. या वर्षी तुमच्या नेतृत्व क्षमता वाढवणाऱ्या महत्वाच्या कामांसाठी तुम्ही जबाबदार असू शकता. अहंकार आणि हट्टीपणा यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे, कारण ते समस्या निर्माण करू शकतात. या वर्षी तुम्हाला स्वाभिमान आणि अहंकार याच्यातील फरक समजून घ्यावा लागेल आणि वेळेवर कामे पूर्ण करावे लागतील. दीर्घकालीन समस्या संपतील. करिअर बद्दल बोललं तर नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा कामावर पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती आणि नेतृत्व भूमिका शक्य आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च मात्र टाळा. या वर्षी तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो, जो फायदेशीर ठरेल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. सैन्य, पोलीस, सौर ऊर्जा, क्रीडा, औषध, राजकारण, प्रशासन किंवा व्यवसायात जे गुंतलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर हे वर्ष तुमच्या प्रेमात आणि वैवाहिक जीवनात उत्साह आणेल. हे वर्ष नवीन सुरुवातीचे आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. जर तुम्ही आधीच नातेसंबंधांमध्ये असाल तर प्रेमविवाह होऊ शकतो. तुमचा राग नियंत्रित ठेवा. तुमच्या जोडीदाराचे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या भावनांचा आदर करा, अन्यथा संघर्ष वाढू शकतो. यश तुमच्या दृढ निश्चयावरच अवलंबून असेल. आरोग्याबद्दल बोलायचं तर यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त कामामुळे तुम्हाला ताण किंवा थकवा येऊ शकतो. हृदयविकार, रक्तदाब, रक्ताभिसरण समस्या आणि दृष्टी कमी होण्यासारख्या समस्या देखील आपल्याला येऊ शकतात. तसंच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या वर्षीसाठी उपाय काय, तर सूर्य नमस्कार करा आणि सूर्याला जल अर्पण करा. शुभ रंग म्हटला तर पिवळा किंवा सोनेरी रंग वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि शुभ अंकाबद्दल बोललो तर 1 आणि 5 हे अंक शुभ ठरतील.